अतिरिक्त ठरलेल्या पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनाबाबत शिक्षण संचालनालयाचे स्पष्ट आदेश. पुणे, सन 2025 ते 26च्या संचमान्यतेनुसार अतिरिक्त ठरलेल्या पदवीधर प्राथमिक शिक्षकांच्या समायोजनाबाबत प्राथमिक शिक्षण संचालनालयाने महत्त्वपूर्ण मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. या संदर्भात शिक्षण संचालक प्राथमिक शरद गोसावी यांनी सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना अधिकृत पत्राद्वारे दिनांक 19 जून 2026 मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली आहेत. पवित्र प्रणालीमार्फत नियुक्त झालेल्या व संचमान्यतेमध्ये अतिरिक्त ठरलेल्या पदवीधर शिक्षकांच्या सेवा संरक्षणासाठी संचालनालयाने खालील 3 प्रमुख पर्याय सुचवले आहेत. 1. शाळांवर पदवीधर शिक्षक पद मंजूर असल्यास विषयनिहाय वर्गीकरण न करता संबंधित शिक्षकास पूर्ववत त्याच शाळेवर कार्यरत ठेवण्यात यावे किंवा दुसऱ्या शाळेवर पदवीधर शिक्षक म्हणून त्यांचे समायोजन करावे. 2. पवित्र पोर्टलद्वारे नियुक्त पदवीधर शिक्षकांना इतर पदवीधर रिक्त पदांवर समायोजित करता येईल, मात्र कोणत्याही परिस्थितीत त्यांना पदावनत डिमोट करता येणार नाही. 3. या व्यतिरिक्तही शिक्षक अतिरिक्त ठरत असल्यास पदोन्नतीने नियुक्त झालेल्या शिक्षकांना वेतन संरक्षण पे प्रोटेक्शन देऊन उपशिक्षक पदावर कार्यरत ठेवता येईल. शिक्षण संचालनालयाच्या या स्पष्टीकरणामुळे अतिरिक्त ठरलेल्या पदवीधर शिक्षकांचे समायोजन सुलभ होणार असून त्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. मित्रांनो, व्हिडिओमधील शासन निर्णय किंवा परिपत्रक आपणास हवे असेल तर कृपया आमचे शासन निर्णय व परिपत्रक हे फेसबुक पेज सबस्क्राईब करा. त्यानंतर सबस्क्राईब केल्याचा स्क्रीनशॉट 7588152456 या क्रमांकावर व्हॉट्सॲप करा. आपल्याला हवा असलेला शासन निर्णय किंवा परिपत्रक व्हॉट्सॲपवर पाठवले जाईल. लक्षात ठेवा, शासन निर्णय व परिपत्रक मिळवण्यासाठी फेसबुक पेज सबस्क्राईब करणे आवश्यक आहे.